नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिको नेट सेट या आपल्या चॅनलवरती आपण सेट PYQची सिरीज घेत आहोत. आज आपण इंडियाज फॉरेन पॉलिसी या आपल्या घटकावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते बघणार आहोत. आज मी तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन सांगणार नाही आहे, कारण की मी पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये इंडियाज फॉरेन पॉलिसीवरती एक डिटेल लेक्चर घेणार आहे. तर पहिला प्रश्न बघूयात. भारत ही एक उगवती सत्ता आहे. तर आपल्याला माहिती आहे, हो, विधान तर बरोबर आहे की भारत ही एक खरंच उगवती सत्ता इमर्जिंग पॉवर आहे. कारण काय दिले बघूयात. 21व्या शतकात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने रुंदीगत झालेली आहे. तसेच हिंद प्रशांत क्षेत्रात व्यापक आंतरराष्ट्रीय संबंधात भारताचा प्रभाव विस्तारला आहे. इंडियाज इकॉनॉमी हॅज ग्रोन कन्सिस्टंटली इन द 21st century and its influence in the Indo-Pacific region as well as border international affairs has expanded. तर त्यांनी जे विधान आणि कारण दिले ते हे दोन्हीही बरोबर आहेत आणि विधानाचं कारणही योग्य आहे. त्याच्यामुळं ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान हिंदी महासागर नौदल संघटनच्या बाबतीत खरे नाही? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डज नॉट होल्ड ट्रू फॉर द इंडियाज ओशन नेव्हल सिम्पोसियम? तर आपण बघूयात विधानं काय दिलेली आहेत. पहिलं विधान दिलं आहे की ही संघटना हिंदी महासागरात क्षेत्रातील नौदलामध्ये सागरी सहकार्य रुंदीगत करण्याचा प्रयत्न करते. तर हो, जी इंडियन ओशन नेव्हल सिम्पोसियम आहे तर ते हे काम करतं. या संघटनेत मानवतावादी आणि आपत्कालीन मदतीसाठी एक कार्यगट आहे, हे पण बरोबर आहे. या संघटनेचे 35 सभासद आहेत. अमेरिका, रशिया, चीन हे या संघटनेचे सभासद आहेत. तर अमेरिका, रशिया, चीन हे या संघटनेचे सभासद आहेत, मात्र या संघटनेचे 35 सभासद नाही आहेत, तर याचे 24 सभासद आहेत. 24 राष्ट्र हे सदस्य राष्ट्र आहेत आणि याच्यावरती 9 ऑब्झर्वर आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे चुकीचं आहे आणि ते आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता विधानं बघूयात आपण कुठली आहेत. 2005 पासून भारत शांघाय संघराज्य संघटनेच्या शिखर परिषदात निरीक्षक म्हणून हजर राहत आहे. दुसरं विधान. भारत आणि पाकिस्तान यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या पूर्ण सदस्यत्वाची प्रक्रिया 2015 मध्ये सुरू केली. पाकिस्तानला 2017 शांघाय सहकार्य संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले. भारताला शांघाय सहकार्य संघटनेचे पूर्ण सदस्यत्व नाकारण्यात आले. India has been attending the Shanghai Cooperation Organization Summit as an observer since 2005. India and Pakistan started the process of full membership of SCO in 2015. Pakistan was given full membership of SCO in 2017. India was denied the membership of the SCO. तर असं काही झालेलं नाही. इंडियाची मेंबरशिप डिनाय नाही केलेली, तर इंडियाला सुद्धा 2017 मध्ये मेंबरशिप मिळालेली आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संघटनेचा भारत हा एक सभासद आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स गिवन बिलो इज इंडिया ॲज अ मेंबर? तर आपण वरच्याच प्रश्नामध्ये बघितले की भारत शांघाय सहकार्य संघटनेचा म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा सभासद आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? चुकीचं विधान ओळखायचं आहे. आपण विधानं बघूयात कुठली दिली आहेत. ब्रिक्स ही संज्ञा तत्कालीन 4 उगवत्या अर्थव्यवस्था ब्राझील, रशिया, भारत, चायना यांच्यासाठी 2001च्या गोल्डमन सॅक्सच्या अहवालात वापरली गेली. द टर्म ब्रिक्स वॉज कॉइन इन 2001 गोल्डमन सॅक्स रिपोर्ट फॉर द देन 4 इमर्जिंग इकॉनॉमीज ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. या 4 देशांचे परराष्ट्रमंत्री 2006 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अधिवेशनाच्या बाजूला प्रथम भेटले. Foreign ministers of these 4 countries meet for the first time as a group as the members of UN General Assembly in September 2006. सी बघूयात. 2011 पासून ब्रिक्स देशाच्या वार्षिक शिखर परिषदा होत आहेत. ब्रिक्स कंट्रीज हॅव हेल्ड ॲन्युअल समिट सिन्स 2011. 2010 मध्ये 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या गटाचा सामील झाला. साऊथ आफ्रिका एंटर द ग्रुप इन 2010. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की 2011 पासून या परिषदा होत नाही आहेत, तर ह्या 2009 पासून होत आहेत परिषदा आणि पहिली परिषद ही रशियामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळं सी
हा पर्याय आपला चुकीचा आहे आणि सी आपलं उत्तर आहे. तर ब्रिक्सबद्दल विचारलेलं आहे, एकदा ब्रिक्स वाचताना लक्ष देऊन वाचा. पुढील देश भारताशी त्यांच्या व्यापाराच्या मात्रेच्या उतरत्या क्रमाने मांडा. अरेंज दिस कंट्रीज इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द व्हॉल्यूम ऑफ देअर ट्रेड विथ इंडिया. तर याचं ऑप्शन ए हे उत्तर आहे, कारण की ज्यावेळेस हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस भारताचा व्यापारी भागीदार सगळ्यात मोठा अमेरिका होता, नंतर चीन, देन जपान आणि देन रशिया शेवट होता. आता मात्र अमेरिकेची जागा चीननं घेतलेली आहे. कलादान मल्टीमोडल वाहतूक प्रकल्प हा भारताच्या पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. या प्रकल्पात कोणता देश भारताचा भागीदार आहे? कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट इज अ पार्ट ऑफ इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी. विच कंट्री इज इंडियाज पार्टनर इन दिस प्रोजेक्ट? तर कलादान मल्टीमोडल वाहतूक प्रकल्प जो आहे तर त्याच्यामध्ये भागीदार म्यानमार आहे. एक तुम्ही थोडंसं लॉजिकली जरी विचार केला ना तरी नेपाळ आणि भूतान काढून टाकू शकता तुम्ही, आणि बांगलादेश आणि म्यानमारमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कलादान मल्टीमोडल प्रोजेक्ट जो आहे तो म्यानमारशी संबंधित आहे. त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प हा भारताच्या पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. कुठला? तर त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प. या प्रकल्पात कोणते दोन देश भारताचे भागीदार आहेत? आता पुन्हा एक कुठला तरी प्रोजेक्ट विचारला आणि त्याचे पार्टनर कंट्रीज विचारलेत. तर ट्रायलॅटरल हायवे प्रोजेक्ट जी आपली लुक ईस्ट पॉलिसी आहे, जी PV नरसिंह राव यांच्या काळामध्ये आपण आणली होती, तर त्या काळातला प्रोजेक्ट आहे आणि त्याचे भागीदार देश कुठले? तर म्यानमार आणि थायलंड आहेत. खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सागर या योजनेच्या बाबतीत खरे नाही? बघूयात आपल्याला कुठली कुठली विधानं दिलेली आहेत. क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा आणि वाढ यांचे ते संक्षिप्त रूप आहे. इट इज द ॲक्रोनिम ऑफ सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. हिंदी महासागराविषयीच्या दृष्टीची ती सुस्पष्ट उच्चस्तरीय अभिव्यक्ती आहे. प्रादेशिक आर्थिक सहकार्य खोलावर रुजवण्याचा त्यात समावेश आहे. यामध्ये हिंदी महासागराच्या शांततेचे क्षेत्र म्हणून पुरस्कार केला गेला आहे. इट इज द क्लिअर हाय लेवल आर्टिक्युलेशन ऑफ इंडियाज विजन फॉर द इंडियन ओशन इन इन्क्लुडेड डीपनिंग इकॉनॉमिक कोऑपरेशन इन द रिजन. इट प्रमोट इंडियन ओशन ॲज अ झोन ऑफ पीस. तर ही जी झोन ऑफ पीसची संकल्पना आहे तर ही सागरशी संबंधित नसून ती खूप प्रिडेटेड संकल्पना आहे, कारण की ती UN जनरल असेंब्लीमध्ये मांडण्यात आली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारताच्या अणु कार्यक्रमाचे वैशिष्ट्य नाही आहे? जो इंडियाचा न्यूक्लिअर प्रोग्राम आहे तर त्याचं फीचर कुठलं नाही हे बघायचं आहे. सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि कॅनडाबरोबर सहकार्य, फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांवर संशोधन, मर्यादित चाचणी बंदी करार, 1974 आणि 1998 2 अणुचाचण्या, कोलॅबरेशन विथ US अँड कॅनडा इन द अर्ली पिरियड हे बरोबर आहे. रिसर्च ऑन फास्ट ब्रीडर रिॲक्टर्स हे पण बरोबर आहे. 2 न्यूक्लिअर सेट, आपल्याला माहिती आहे की 2 न्यूक्लिअर पोखरण 1 आणि पोखरण 2 या 2 टेस्ट झाल्या होत्या. पहिली टेस्ट ती 1974ला झाली होती आणि दुसरी 1998ला झाली होती. आणि इंडियानी पार्शियल टेस्ट बॅन ट्रिटी आहे तर ही साईन करण्यापासून रिफ्यूज नाही केलेली आहे. तर भारत हा सुरुवातीच्या काळामध्ये साईन करणारा देश आहे. जी पार्शियल टेस्ट बॅन ट्रिटी आहे ही 1963ची आहे. बरेचदा विचारतात बरं का ही पार्शियल टेस्ट बॅन ट्रिटी केव्हाची आहे. 2021चे प्रश्न बघूयात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करतात? जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे तर याचे जजेस कोण इलेक्ट करतं? तर संयुक्त राष्ट्राची आमसभा आणि संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद, UN जनरल असेंब्ली अँड UN सिक्युरिटी काउन्सिल हे तिथल्या जजेस इलेक्ट करतात. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं हेडक्वार्टर हे हेगमध्ये आहे. बरोबर विधान ओळखायचे आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये. व्यापारविषयक निवेश उपायांच्या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. इंडिया हॅज नॉट साईन द ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स ट्रिटी. भारत हा गॅट कराराचा मूळ सदस्य नाही. इंडिया वॉज नॉट अन ओरिजिनल मेंबर ऑफ द जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. व्यापारविषयक बौद्धिक संपदेचे अधिकार या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. इंडिया हॅज नॉट साईन द ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ट्रिटी. भारताची बौद्धिक संपदा नियम व्यवस्था ट्रिप्सची सुसंगत नाही. इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रेजिम इज
ट्रिप्स कॉम्प्लिमेंट सुसंगत आहे, ही सुसंगत नाही आहे अशातले नाही आहे, मराठीमधलं यांचं जे ट्रान्सलेशन आहे ते चुकलेलं आहे. आणि वरची तीनही जे आपल्याला विधानं दिलेली तर भारतानं ट्रेड रिलेटेड मेजर्स इन्व्हेस्टमेंट मेजर्स ट्रिटी आहे तर ती पण साईन केलेली आहे. गॅटचा ओरिजिनल मेंबर आहे. आणि ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ट्रिटी ही पण भारतानं साईन केलेली. मात्र असं काही नाही आहे की साईन केलेली आहे तर आणि भारताची बौद्धिक संपदा नियम व्यवस्था ट्रिप्सशी सुसंगत आहे. इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रेजिम इज ट्रिप्स कॉम्प्लिमेंट हे विधान बरोबर आहे, म्हणून डी हा ऑप्शन आहे उत्तर. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले नव्हते? जे भारत स्वतंत्र झाल्यापासून वेगवेगळ्या कारणास्तव आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतलेलं आहे. ते कधी कधी घेतले बघू द्या. 1961 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात, 1981 श्रीमती गांधी सत्तेत परतल्यानंतर, 1991 राष्ट्रीय सुवर्णसाठा गहाण ठेवून आणि 2007 जागतिक वित्तीय संकटाच्या काळात. तर आपण 1961, 81 आणि 91 तीनही वर्षी कर्ज घेतलेले. मात्र 2007चं जागतिक वित्तीय संकट होतं तर त्या काळात आपण IMF कडून कर्ज घेतलेलं नाही आहे. खालीलपैकी कोणते वर्णन मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या भौगोलिक प्राधान्य क्रमाचे सर्वाधिक बरोबर वर्णन आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ जिओग्राफिकल प्रायोरिटीज ऑफ मोदीज गव्हर्नमेंट फॉरेन पॉलिसी? आता मोदीज गव्हर्नमेंट फॉरेन पॉलिसीचे आपल्याला डिस्क्रिप्शन विचारले तर काय आहे? तर शेजारील देश, विस्तारित शेजारील देश, एक्सटेंडेड नेबरहूड आणि इंडो पॅसिफिक. तर हे जे वर्णन आहे तर हे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये सार्क मोटार वाहन करार सुचवण्यात आला, परंतु पाकिस्तानच्या आक्षेपामुळे तो मान्य होऊ शकला नाही. नंतर जून 2015 मध्ये सार्कच्या 4 सभासद देशांनी वेगवेगळ्या नावाने हा करार मान्य केला. ते देश कोणते? तर सार्कचा मोटार व्हेकल ॲग्रीमेंट आहे सार्कने प्रपोज केलेलं. तर 2014 मध्ये ते ॲक्सेप्ट नव्हतं झालं कारण की त्याच्यावरती पाकिस्ताननं ऑब्जेक्शन घेतलं होतं. तर 2015 मध्ये सार्कच्याच मेंबर्सने वेगवेगळ्या नावाने ते ॲक्सेप्ट केलं. आणि ते देश कुठले आहेत? तर बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ हे ते देश होते. पुढचा प्रश्न बघूयात, जोड्या जुळवायच्यात आपल्याला. भारताच्या सागरी डॉक्ट्रिनमध्ये सांगितलेल्या भारतीय नौदलाची भूमिका सांगितली आणि आपल्याला भूमिका दिल्यात आणि त्याचं वर्णन दिलेलं आहे. बघूयात काय काय कुठल्या भूमिका दिल्यात. लष्करी, राजनयिक, पोलिसी आणि सर्वसामान्य. आता याचे पर्याय काय दिलेत आपल्याला? तर स्वतःची सैन्य दले, प्रदेश आणि व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या संरक्षक कारवाया म्हणजे लष्करी भूमिका हे आपल्याला माहिती आहे. तर याच्यासाठी येईल ए. मैत्रीचे संबंध जोपासण्यासाठी नौदलाचा वापर करणे ही राजनयिक, ही डिप्लोमॅटिक भूमिका आहे. तर याच्यामध्ये काय काय करतो आपण? वेगवेगळ्या एक्सरसाइज करतो वेगवेगळ्या फोर्सेसच्या, म्हणजे नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा आर्मी असेल तर याच्या एक्सरसाइज करतो. देन वेगवेगळ्या पोर्ट्सला वगैरे भेटी देतो. ही राजनयिक भूमिका आहे. याचा ऑप्शन बी असेल. सागरी क्षेत्रात सुव्यवस्था राखणे हे पोलिसी काम आहे, कारण की सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं असतं? तर पोलिसांचं असतं. आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हटलं की पोलिसी राज्य आपल्याला खूप ओळखीची एक संकल्पना आहे. आणि पोलिसी राज्य म्हणजे काय? तर सुव्यवस्था राखण्याचं काम करणार आहे. म्हणून पोलिसी भूमिका ही सागरी क्षेत्रात सुव्यवस्था राखणे याच्याशी संबंधित आहे. आणि हायड्रोग्राफिक सर्वेक्षण ही सर्वसामान्य भूमिका आहे. म्हणून ज्या क्रमानं दिलेली त्याच क्रमानं जोड्या लागतात. मिलिटरी रोल, डिफेन्सिव्ह ऑपरेशन टू प्रोटेक्ट ओन फोर्सेस, टेरिटरी अँड ट्रेड. डिप्लोमॅटिक रोल, यूज ऑफ नेव्हल फोर्सेस टू बिल्ड फ्रेंडशिप. कॉन्स्टेब्युलरी रोल, मेंटेन गुड ऑर्डर ॲट सी. बिनाईन रोल, कंडक्ट हायड्रोग्राफिक सर्वेज. ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणती तत्वे गुजराल प्रणालीचे घटक आहेत? आता आपल्याकडे गुजराल डॉक्ट्रिन एक येऊन गेलेली आणि त्याने वेगवेगळे एलिमेंट सांगितलेले आहेत फॉरेन पॉलिसीज रिलेटेडचे. तर ते बघूयात. परस्परता नाकारण्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ नॉन रेसिप्रोसिटी हे गुजराल डॉक्ट्रिनचं फाउंडेशन असल्यासारखं आहे, त्याच्यामुळं हे तर त्यांचा एलिमेंट आहे. द्विपक्षीय विवाद शांततेच्या मार्गाने सोडवणे, पीसफुल रिझोल्युशन ऑफ बायलॅटरल डिस्प्यूट हे पण आहे. दक्षिण आशियाई शेजाऱ्यांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर न करणे असं गुजराल प्रणालीमध्ये तर काही सांगितलेलं नाही. आणि इवन
जी आपली न्यूक्लिअर प्रोग्रॅम आहे इंडियाचा किंवा न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आहे, तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं नाही आहे. तर आपण म्हणतो की नो फर्स्ट यूज, दक्षिण आशियात व्यापाराला चालना देणे. तर असंही फक्त दक्षिण आशिया रिलेटेड काही सांगितलेलं नाही, त्यांनी एक ओव्हरऑल सगळ्याविषयीचे फॉरेन पॉलिसीचे रिलेटेड एलिमेंट सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे बी पण नाही, ए आणि हे बरोबर आहे, ए आणि बी. मे 2017मध्ये भारताने आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले आहे. या उपक्रमात कोणता देश भारताचा भागीदार आहे? इंडिया लॉन्च द व्हिजन डॉक्युमेंट फॉर आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर इन मे 2017. विच कंट्री इज द पार्टनर ऑफ इंडिया इन दिस प्रोजेक्ट? तर जपान हा भागीदार देश असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती तरतूद भारत अमेरिका अणुकराराचा भाग नाही आहे? आता खूप अर्ली फेजेसमध्ये इंडिया आणि अमेरिकामध्ये न्यूक्लिअर डील झालेलं आहे, तर त्याचे बघूयात कुठले कुठले आहेत. भारतातील अणुप्रकल्पांची नागरी आणि लष्करी अशी विभागणी करणे. तर हे जे विधान दिलेलं आहे म्हणजे अणुप्रकल्प आहेत ते आपण सिव्हिलियन आणि न्यूक्लिअर किंवा आर्म रिलेटेड जी आहेत तर त्याच्यामध्ये ते डिवाईड केले होते. तर ही तरतूद आहे. नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणणे. तर ब्रिंगिंग सिव्हिलियन्स प्लांट अंडर IAEA सुपरविजन हे पण आहे. लष्करी अणुप्रकल्प बंद करणे. पुढचा बघूयात. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाबरोबर प्रकल्पाच्या पडताळणीकरिता भारत विशिष्ट करार करणे. सायनिंग इंडिया स्पेसिफिक ॲग्रीमेंट विथ IAEA फॉर व्हेरिफिकेशन. तर ही तरतूद होती, मात्र लष्करी अणुप्रकल्प बंद करणे अशी कुठली आपली तरतूद नव्हती. म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या निर्वासित समूहांना भारताने आश्रय दिलेला आहे? तर भारतामध्ये कुठल्या कुठल्या कम्युनिटीज ॲज अ रिफ्युजी म्हणून राहतात? रोहिंग्या आपल्याला सगळ्याला लक्षात असतं कारण की कानावर पडलेला शब्द आहे. अफगाण पण आहेत, श्रीलंकेतील तमिळी पण आहेत आणि तिबेटी पण आहेत. म्हणजे हे चारही ज्या कम्युनिटीज आहेत त्या भारतामध्ये ॲज अ निर्वासित म्हणून राहत आहेत. ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. रोहिंग्या हे कुठल्या देशामधले ते आपल्याला सांगणार आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. खाली दिलेल्या सूचीचा वापर करून योग्य जोड्या जुळवा. शेजारी देशांबरोबरील भारताचे पाणी वाटपाचे करार. म्हणजे ज्या नद्या 2 देशातून किंवा 3 देशातून वाहत आहेत तर आपण तिथे करार करतो की यार कोणाला किती पाणी जाईल किंवा त्या नद्याचं पाणी कोणता देश वापरू शकतो. तर या रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. पाकिस्तानबरोबर माहिती आहे आपल्याला सिंधू पाणी वाटप करार आहे. हा करार केव्हा झाला हे मला तुम्ही सांगणार आहात. सिंधू पाणी वाटप करार. आणि भारताला त्यातल्या कुठल्या नद्या आहेत की भारत त्या नद्यांचं पाणी कुठल्याही कारणासाठी वापरू शकतो? बांगलादेशबरोबर फराक्का बॅरेज करार आहे आणि नेपाळबरोबर कोसी करार आहे. कोसी बिहारचे दुःखाश्रू म्हणून पण ओळखली जाते. तर आपलं पर्याय डी हे आपलं उत्तर आहे. आता पुढच्या वर्षाचे 2023चे प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? यांचं बरोबर नाही विचारण्यावर जरा जास्तच भर आहे. ब्रिक्स गटाकडे भारत कशाचे व्यासपीठ म्हणून पाहतो? तर आपल्याला 4 वेगवेगळे स्टेटमेंट दिले तर त्यातून सांगायचे. अंतर्गत आर्थिक विकासाला चालना देणारे व्यासपीठ बरोबर आहे. सभासद देशांमध्ये दूरगामी स्वरूपाचे निकटचे संबंध जोपासण्याचे व्यासपीठ हे पण बरोबर आहे. अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांचा व्यापार करण्याचे व्यासपीठ हे पण बरोबर आहे. अमेरिकेचा वाढता प्रभाव रोखण्याचे व्यासपीठ. तर असं काही ब्रिक्सच्या व्यासपीठाकडे बघण्याचा इंडियाचा मोटिव्ह नाही, त्याच्यामुळे ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. ब्रिक्स रिलेटेड इंडियाचं व्यू काय? टू प्रमोट इकॉनॉमिक ग्रोथ विथ इन द ग्रुप, टू डेव्हलप क्लोज स्ट्रॅटेजिक रिलेशन अमॉंग द मेंबर कंट्रीज, टू ॲड्रेस फूड अँड एनर्जी सिक्युरिटी कन्सर्न. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा घटक नाही? ॲक्ट ईस्ट 2014मध्ये आलेली मोदी सरकारच्या काळामध्ये. तर न्यूक्लिअर सहकार्य, आण्विक सहकार्य असा घटक नाही आपला कुठलाच. न्यूक्लिअर कोऑपरेशन. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळलेली नाही आहे? चीन ट्रान्स काराकोरम महामार्ग, बांगलादेश तिस्ता नदीचे पाणी, म्यानमार खास आर्थिक क्षेत्राची सीमा, पाकिस्तान सरखाडी. चीन ट्रान्स काराकोरम हायवे, बांगलादेश तिस्ता रिव्हर वॉटर, म्यानमार एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन बाउंड्री, पाकिस्तान सर क्रीक. तर यातलं जे म्यानमारची जी जोडी ती चुकीची आहे कारण की म्यानमार खास आर्थिक क्षेत्राची सीमा नाही आहे आपल्याला. पुन्हा एकदा कुठली चुकीची जोडीच विचारली आहे. चीन
अक्साई चीन, पाकिस्तान ट्रान्स काराकोरम महामार्ग, नेपाळ कालापानी सीमा, भूतान अरुणाचल प्रदेश सीमा. तर भूतान आणि अरुणाचल प्रदेश सीमा ही जी जोडी आहे ती चुकीची. सर्वकष आर्थिक सहकार्याचा करार हा भारताने कोणत्या देशाबरोबर केला आहे? द कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन ॲग्रीमेंट वॉज साईन टू बूस्ट बायलॅटरल टाईज बिटवीन इंडिया अँड सिंगापूर. हा पण सिंगापूर बरोबर केलेला आहे. के का सिंगापूर. शीतयुद्धानंतर बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे भारताला अमेरिकेशी संबंध सुधारणे गरजेचे झाले. भारताच्या परराष्ट्र धोरणावर पाकिस्तान या घटकाचा प्रभाव आता उरलेला नाही. असं होऊ शकत नाही. पाकिस्तानचा आपल्या फॉरेन पॉलिसीवरती इन्फ्लुएन्स नाही आहे, त्याच्यामुळं रिझन चुकीचं आहे, विधान बरोबर आहे. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. आजचे भारत चीन संबंध अत्यंत जटिल स्वरूपाचे आहेत. बरोबर आहे. भारत आणि चीन यांचे जागतिक व्यापार संघटनेत समान हितसंबंध आहेत. गेल्या दशकभरात दोघात द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढला आहे आणि हजारो किलोमीटरच्या सीमेवरून न सुटलेले विवाद आहेत. हेही बरोबर आहे, कारण की आपण वेगवेगळ्या फ्रंटवरती सोबत काम करतोय किंवा एकमेकाच्या अपोजिशनला जातो. त्याच्यामुळे भारत आणि चायनाचे जे काही संबंध आहेत ते अत्यंत जटिल स्वरूपाचे आहेत आणि विधानाला हे कारण एकदम बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय डी हे आपलं उत्तर आहे. 2024चे प्रश्न बघूयात. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा प्रचार हे कोणत्या कोणाच्या राज्यघटनेत नमूद केलेले आहे? प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी हॅज बीन एन्श्राईन इन हुज कॉन्स्टिट्यूशन. तर हे इंडियाच्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नेमकं कुठं नमूद केलं आहे हे मला तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. भारतीय परराष्ट्र धोरणाची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. परस्पर सहकार्य हो आहे, म्युच्युअल कोऑपरेशन, शांततामय सहकार्य पीसफुल कोऑपरेशन पण आहे, परस्पर सार्वभौमत्वाचा आधार हे पण आहे, मात्र विस्तारवाद एक्सपान्शनिझम असं काही आपलं ठळक वैशिष्ट्य नाही आहे. म्हणून सी पर्याय जातो आणि डी आपलं उत्तर येतं. पंचशील करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली? इन विच इयर वॉज पंचशील ॲग्रीमेंट साईन? तर ही 1954 झालेली. नेहरू होते भारताच्या बाजूनं आणि चायनाच्या बाजूनं कोण होते हे मला सांगा, कारण की हा सुद्धा प्रश्न विचारतात की पंचशील कोणाकोणामध्ये साईन झाला आहे, मग चीनकडून कोण होतं त्याच्यावरती साईन करायला. करार 1, 2, 3 हा याच्याशी संबंधित आहे. ॲग्रीमेंट 1, 2, 3 तर हे आपल्याला माहिती आहे इंडो US नागरी आण्विक करार आहे आपला, इंडो US सिव्हिल न्यूक्लिअर डील. द इंडिया वे हे पुस्तक डॅश यांनी लिहिले आहे. तर हे यस जयशंकर यांचं पुस्तक आहे द इंडिया वे. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. आता जोड्या जुळवताना बऱ्याचदा जेव्हा तुम्ही कॉमन सेन्सनं किंवा लॉजिकली थोडासा विचार केला ना तर तुम्हाला उत्तर तुमचं मिळून जातं. आता आपल्याला मिखाईल गोर्बाचेव म्हटलं की माहिती आहे यार, ते USSRचे आहेत. हॅरी ट्रुमन डॉक्ट्रिन आहे आपल्याला की जी संयुक्त राज्य USAची आहे. गोल्डा मीर आणि डेंगा झियाओपिंग ओके डेंग झियाओपिंग आपल्याला माहिती आहे की हे चीनचे असतील, नावावरूनच कळते. गोल्डा मीर बरोबर इस्रायलला येतात, त्याच्यामुळे ऑप्शन बी हे आपलं उत्तर येतं. खालीलपैकी कोणता देश क्वाडचा सदस्य नाही? तर दक्षिण कोरिया क्वाडचा सदस्य नाही. क्वाडमध्ये 4 कंट्रीज आहेत, USA, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. अरे पेन बी माझी साथ सोडते. इंडिया. UN मध्ये भारताच्या भूमिकेबाबत चुकीचे विधान निवडा. आता 4 विधानं दिली, त्याच्यातून चुकीचं विधान ओळखायचे. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नांना भारत खंबीर समर्थक आहे. इंडिया इज अ स्ट्रॉंग सपोर्टर ऑफ UN एफर्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानांना सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आपण दिलेला आहे. इंडिया हॅज ॲक्टिव्हली सपोर्टेड पीस कीपिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ UN. भारत हा UNDPचा सर्वात मोठा देणगीदार आहे. सरळ साधी फॅक्च्युअल स्टेटमेंट यात फॅक्ट दिली त्यांनी, त्याच्यामुळं फॅक्ट आपल्याला माहीत असेल तर उत्तर आपल्याला पटकन मिळून जातं. निशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नामध्ये भारताने सातत्याने सकारात्मक भूमिका बजावली आहे. इंडिया हॅज प्लेड कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह रोल इन UN एफर्ट्स फॉर डिसआर्मामेंट अँड आर्म कंट्रोल. तर हेही उत्तर आहे. भारत हा UNDPचा सर्वात मोठा देणगीदार नाही. इंडिया इज द लार्जेस्ट डोनर ऑफ UNDP. तर असं नाही, तर ह्याचा जर्मनी आहे.
UNDPचा लार्जेस्ट डोनर जर्मनी आहे. भारताने स्वीकारलेला पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय म्हणजे द फर्स्ट न्यूक्लिअर आर्म कंट्रोल मेजर्स दॅट इंडिया ॲक्सेप्टेड वॉज, तर ही 1963ची PTBT आहे. आता बघा ह्या PTBT वरती माझ्या मते हा तिसरा प्रश्न आहे बरं का. त्याच्यामुळं खूप थीम्स आहेत ह्या खूप कॉन्स्टंटली रिपिटेटिव्ह होतात, म्हणून PYQ खूप व्यवस्थित बघायचे असतात की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा एखादा प्रश्न अनोळखी असं वाटणार नाही. 1963ची PTBT लक्षात ठेवा. न्यू डेव्हलपमेंट बँक कोणत्या संघटनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे, तर ही ब्रिक्स बँक आहे. ही 2014 सालची हिची स्थापना आहे. फोर्ट लेझा डिक्लेरेशन आहे या न्यू डेव्हलपमेंट बँक रिलेटेड. एशियानचे पूर्ण रूप काय, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन हे आहे. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना. 2024चे बघितले. 2025चे प्रश्न बघा. भारतीय परराष्ट्र धोरणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत. आपल्याला 2024च्या प्रश्नामध्ये पण सेम हाच प्रश्न विचारला होता की भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये कोणती, आणि सेम हेच पर्याय होते, फक्त इथं पर्याय खालीवर केलेत बघा. आणि आपल्याला माहिती आहे की एक्सपान्शनिझम विस्तारवाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य नाही आहे. डीला टिक मार्क केली. आलं उत्तर. कोणत्या वर्षी भारत USSRने शांतता, मैत्री आणि सहकार्य या करारावर स्वाक्षरी केली, तर ही 1971मध्ये केलेली आहे. ह्या अशा काही फॅक्ट्स आहेत की कोणती ट्रिटी कधी झालेली आहे किंवा कोणत्या दिवशी झाली, कोणामध्ये झालेली आहे, हे तुम्हाला एक्झॅक्टली पाठ करावं लागतं. 1-2 वेळा जर तुम्ही वाचलं, थोडंसं रिकॉल केलं तर हे लक्षात येऊन जातं. कारण की काही फॅक्ट्स आहेत तर खूप इंटरेस्टिंग आहेत की त्या लक्षात राहतात आपल्या. आशियान संदर्भात योग्य पर्याय निवडा. आशियानची 1976मध्ये स्थापना झाली. आशियानमध्ये 6 सदस्य आहेत. भारत हा आशियानचा संस्थापक सदस्य आहे. आशियानची स्थापना 1967मध्ये झाली. तर आशियानची स्थापना 1967मध्ये झालेली आहे. त्याच्यामुळं ऑप्शन ए तर चुकीचं येतं. आशियानमध्ये 6 नाही तर आशियानमध्ये पहिले 10 होते, आता 11 झाले. ईस्ट तिमूर हा रिसेंटली आशियानमध्ये ॲड झालेला सदस्य आहे. भारत हा आशियाचा संस्थापक सदस्य पण नाही आहे. भारताने आंशिक चाचणी बंदी करार कधी स्वीकारला, PTBT. मी म्हटलं होतं ना तुम्हाला PTBTवरती 3 प्रश्न आलेत आणि हा आपल्या या PYQ सिरीजमधला PTBTवरचा 4था प्रश्न आहे 1963मध्ये. गुजराल सिद्धांत याच्याशी संबंधित आहे. गुजराल डॉक्ट्रिन हा सुद्धा एक PYQ आहे आणि हा भारताचे परराष्ट्र धोरण इंडियाज फॉरेन पॉलिसीशी संबंधित आहे. सार्क शिखर परिषदेबाबत योग्य जोडी निवडा. आता सार्कच्या समिट कुठे झालेले आहेत हे विचारलेले आहेत. पहिली काठमांडू, दुसरी शिखर परिषद ढाका, तिसरी शिखर परिषद बंगळूर, चौथी शिखर परिषद इस्लामाबाद. तर चौथी शिखर परिषद आहे ही इस्लामाबादला झालेली, बाकीच्या वरच्या आहेत त्या चुकीच्या आहेत. संयुक्त राष्ट्राशी संबंधित चुकीचा पर्याय निवडा. भारत हा संयुक्त राष्ट्राचा संस्थापक सदस्य आहे. इंडिया इज द फाउंडर मेंबर ऑफ UN, बरोबर आहे. विजयालक्ष्मी पंडित यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे, बरोबर आहे. विजयालक्ष्मी पंडित सर्व ॲज द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली. पुढचा पर्याय काय, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. इंडिया इज अ परमनंट मेंबर ऑफ इंडियन UN सेक्रेटरी काउन्सिल. तर नाही आहे, आपण याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. ॲक्च्युली आपण परमनंट मेंबर नाही आहोत. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये भारताचे मोठे योगदान आहे. भारत खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट आहे बरं संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये. तर ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. कोणत्या वर्षी हवामान बदलांवरील आंतरशासकीय पॅनलची स्थापना झाली. इन विच इयर द इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज वॉज इस्टॅब्लिश. तर हे 1988मध्ये झालेली स्थापना. उईगुर लोकांचा वांशिक गट हा कोणत्या देशाशी संबंधित आहे. तर हा चायनाशी संबंधित आहे. उईगुर पीपल्स बिलॉंग टू विच कंट्री, चायना. तिस्ता नदी विवाद हा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील विवाद आहे. तर हा इंडिया आणि बांगलादेशमधला विवाद आहे तिस्ता नदीचा. तिस्ता नदीवरचा सुद्धा हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर खूप थीम्स आहेत या रिपिटेटिव्हली येत आहेत. त्याच्यामुळं PYQ हे जी रिव्हिजन सिरीज आहे ही व्यवस्थित बघा, इतरांपर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कुठल्या घटकांवरती व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकते. थँक्यू.